हाय, माझं नाव अजय चव्हाण. तर आम्ही आलो आहे आत्ता बदलापूर येथील बारवे डॅमजवळ. ॲक्च्युली आमचा इथे याचा विचार तर नव्हताच, पण मुलांची मॅच होती इथेच चांदप गावाला. बारवे डॅमच्या अगदी लागूनच आहे तो गाव. आणि मॅच पहिलीच हारल्यानंतर बोललो काहीतरी सुखद वाटावं म्हणून मुलांसोबत आलो आहे बारवे डॅमला. ए बघ गोटू, मागे बघा. हारल्यानंतर मला कसं वाटतंय? अगदी रोडपासून आम्ही जिथे पार्किंग केली त्याच्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्स असणार. तर तुम्हाला नेक्स्ट व्ह्यू मी दाखवतो. थोडं वॉकेबल आहे, पोरं चालतायत. रेनी सीझन असणार तेव्हा येण्याची जी मजा असणार ती वेगळीच. पावसाचा आनंद घ्यायला असे स्पॉट डिस्कवर करणं खूप गरजेचं वाटते मला तर. आता मॅच खेळायला आल्यानंतर वाटलं नव्हतं की ही ट्रेक होऊन जाईल. ट्रेक नाही म्हणता येणार, पण बारवे डॅम मी तर अजूनपर्यंत पाहिला नव्हता. आणि हा जो रूट आहे तिकडे जाण्याचा, हे एवढं चांगलं वाटतंय ना. ॲक्च्युली म्हटलं मॅच हारले ते पण एक वेळ बरं झालं की हा अनुभवायला नसतं मिळाला आम्हाला. खरंच खूप छान आहे. आणि थोड्या मंद सरी जर आल्या पावसाच्या तर अजून छान वाटेल. पोरं हारलीत, दुःख तर आहे थोडं, पण हा एक्सपिरियन्स मला तर वाटतं ती हार विसरून जाण्यासाठी योग्य आहे. बघा, तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती होत चालली आहे. पावसाचं वातावरण तर होतं आहे, पाऊस पडत नाही. पण आपलं हे बारवे डॅम कंटिन्यू भरलेलं असतं. हे बघा, तुम्ही व्ह्यू बघू शकता. अजून तर आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलेलो नाही आहे, पण एवढं सारं पाणी आहे की मला तर वाटतं 1 वर्षाची तहान हमखास भागवणारी मुंबईकरांची. ॲक्च्युली मुंबईला पाणी जातं की नाही माहिती नाही. मी तर ऐकून आहे बादशाह वगैरे डॅमचं पाणी जातं. हे पण इकडचे गावाकडे जसे की कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तालुके, त्यांची तहान भागवणारा हा डॅम बारवी डॅम. तर आम्ही आता लवकरच पोचतोयच. जस्ट 2 मिनिट्सचं वॉकिंग आहे. आय एम सो एक्सायटेड नाव. आलो. हा हो, आलेत ते पण पोरं आलेत. हे बघा, अजून पोरं येत आहेत. वाव, व्हॉट अ व्ह्यू. ओ माय गॉड, हे बघा. रस्ता थोडी दगड आहे, दगडवाट आहे, पण आहे सवय तर आहे. आपण कधीतरी वर्षातून 2-3 वेळा ट्रेकिंगला तर जातो. अशा रस्त्याचा अनुभव तर आहेच आपल्याला. पण हा जो व्ह्यू आहे समोरचा, अविस्मरणीय. मी ॲक्च्युली 15 ते 20 किलोमीटर असणार माझं गाव बारवे डॅमपासून, पण अजूनपर्यंत इथे आलो नव्हतो. एक जस्ट मॅच हारलो आणि एक निमित्त. मग गाईज, तर 15-20 मिनिटाच्या वॉकिंग नंतर आपण पोचलेलो आहोत द बिग बारवी डॅम. यू कॅन सी द व्ह्यू. एन्जॉय. सी क्लास. दुष्काळजन्य परिस्थिती आणि हा मनमोहक नजारा. तुम्ही विचार करा, जर पाऊस चालू असेल तर याची जी क्षमता आहे पाणी साठवण्याची ती किती असणार. आता तुम्ही हे बघू शकता. हे जे तिथे बघतात हे इथे डोअर ओपन होतात, पण सध्या पाणी एवढं खाली आहे
त्यांनी डोअर पण ओपन ठेवलेत. खूप छान. आणि हे आमचे पोरं सगळी बॅट वगैरे घेऊन मॅच हारल्यानंतर हा एक सुख घेताना अविस्मरणीय. मला तर खूप भारी वाटलं इकडे येऊन. संकेत रॉक मध्ये येशील. कसं वाटला नजारा? पहिल्यांदा झालंय ना तू? पोरींना घेऊन बरं आहे बाबा. काय भाई कसा वाटला आज राजन? मस्त का? हा तेव्हा आम्ही पण येऊ सोबत. आणि आपली बी टीम आमची जे हारल्यानंतर निसर्गाचा आनंद घेत आहे. दिस इज बार्बी डॅम. And now the return journey. Chalo, bye bye. This is my first vlog actually. आणि फर्स्ट vlog मध्ये थोडं बोलण्याचे स्किल जरा आपल्याला कमीच वाटते. बघूया हळूहळू प्रयत्न केल्यानंतर होईल. तर कीप सपोर्टिंग गाईज. बाय बाय.